हेलो स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, वेलकम टू माय चैनल सेल्फ स्टडीज। मैं रेखा मेरे चैनल पर आपका स्वागत करती हूँ। आज हम पढ़ेंगे क्लास 6 की मराठी का चैप्टर नंबर 3 पाऊस आला के क्वेश्चन आंसर। तो चलिए बच्चों शुरू करते हैं। कहाँ से? कवितेचे मध्यवर्ती कल्पना। अचानक पाऊस आल्यामुळे वातावरणात कोणता बदल झाला आणि या बाबा आई मुले यांची कशी पंचायत झाली याचे मजेदार वर्णन या कवितेत आले आहे. Central theme of the poem in a humorous way describe how the unexpected rain brings about sudden change in weather and also creates joy in the lives of mother, father and children. तो यहाँ पे पहले है शब्दार्थ यानी मीनिंग. ऐन दोपहरी, भर दुपाराच्या वेळी, इन द आफ्टरनून. भयाण वारा, भयाकुल सोसायटीचा वारा, स्ट्रॉंग फेअर्स वाइंड. खचला, ढासलेला, कोलमडला, कोलॅप्स्ड. घोटाला, गडबड, फजिती, तेढा. हेअर डिस्टर्बन्स, चडफड, चीड, राग. फ्रिटिंग, गिल्ला, गोंधळ, कोलाहल, नोइझी क्लेमर. टिप, गारा, आकाशातून पडणारे बर्फांचे लहान गोळे, हेलस्टॉन्स. दिवाळीतला किल्ला, दिवाळीच्या दिवसात लहान मुले मातीचे छोटे किल्ले बनवतात. ए मिनिएचर मड फोर्ट मेड बाय चिल्ड्रन ड्यूरिंग द फेस्टिवल ऑफ दिवाळी. मॅडम कुट्टी, कुट्टी नावाच्या शाळेतील शिक्षिका. ए टीचर नेम्स MS कुट्टी. कवितांचे भावार्थ. तो यहाँ पे इसका भावार्थ देखते हैं. अचानक भर दुपारी आकाशात विजा कडकडाट होऊन पाऊस आला. विजेचा आवाज सोबत भापाणा सोसायटीचा वार वाहू लागला. आकाशातून जमीनवर जिकडे तिकडे गारांचा वर्षाव झाला. दिवाळीच्या दिवसात मुलांनी आनंदाने बांधलेला मातीचा किल्ला अचानक पाऊस आल्यामुळे ढासलेला. अचानक धारांचा वर्षाव झाल्यामुळे कुत्र्यांना काही समजले नाही. ती भुंकायला लागली. पावसात आपल्याला निभाव लागवायला म्हणून आजोबांनी आपली जुनी मोडकी छत्री शिवायला घेतली. बाबांना ऑफिसमध्ये कामावर यांचा उशीर झाला होता. त्याच्याच अचानक पाऊस आल्यामुळे पंचायत झाली. त्याची धाडली उडली. चीड व्यक्त करीत बाबा वेदकाने कामावर गेले. आईने दुपारच्या उन्हात बाहेर सुकायला ठेवलेले सर्व पापड भिजले. अचानक पाऊस आल्यामुळे शाळेतल्या वर्गातल्या मुलांनी गोंधळ घातला. मोठ्याने आनंदाने ओरडू लागली. तेव्हा कुट्टी मैडम हसत म्हणाला, जाम पड़ा मुलानो, आज शालेला छुट्टी. ये इसका भावार्थ है और यहाँ पे ये इसके इंग्लिश का भी ट्रांसलेट किया हुआ है. तो आप एक बार ध्यान से देख लीजिए. वैसे मैंने इसका बताया हुआ है. हम अब आगे इसके क्वेश्चन आंसर देखते हैं. प्रश्नोत्तरे. 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. आन्सर इन 1 or 2 sentences. विजा केव्हा चमकल्या? उत्तर, भर दुपारी विजा चमकल्या. सुटलेला वारा कसा होता? उत्तर, सुटलेला वारा भणाणा होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? बाबांना कामवर जायला उशीर झाला होता. ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला. त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला म्हणून बाबांची चडफड केली. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले. चौकटी पूर्ण करा. फिल इन द बॉक्सेस. भुंकत सुटलेली, पावसामुळे खचलेला, छत्री शिवणारे, शाळेला छुट्टी देवणाऱ्या. तो सबसे पहले है भुंकत सुटलेली. तो कौन भोंक रहा था वहाँ पे? कुत्री. पावसामुळे खचलेला, किसने किया? किल्ला. छत्री शिवणारे, छत्री किसने खोली थी? आजोबा. शाळेला छुट्टी देवणारा, छुट्टी किसने स्कूल में विद्यालय में छुट्टी किसने दी थी? कुट्टी मैडम ने. यहाँ पे ये चौकटी भी पूरी होती है. प्रश्न 3 है, शब्दातील शेवट्यांची अक्षर सारखे येणारे शब्द
कवितेतून शोधा व लिहा. फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम एंड राइट. उदाहरण वारा गारा. तो उसके उत्तर हैं कुत्री छत्री, गिला किला, पापड़ चड़फड़, पड़ा चढ़ा, कुट्टी सुट्टी. ये हो गए यहाँ पे राइमिंग वर्ड्स, यानी शेवट अक्षर सारखे येणारे शब्द. इसके आगे क्या है? ओपन हँडेड क्वेश्चन है. मुक्तोत्तरी प्रश्न. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारींचे कोणकोणते नुकसान होते ते 4-5 वाक्यात लिखा. अचानक आने वाली बारिश से तुम्हें क्या क्या नुकसान हुए उसके 4-5 वाक्य आप लिखिए. जैसे रंगोली विसकली, कंदील फाटला, रोषणाई करता आली नाही, फटाके नरम झाले, उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याची कोणकोणते पदार्थ आई करते ते लिखा. उदाहरण पापड़. आगे बढ़ते हैं. भाषाभ्यास व व्याकरण, वोकॅब्युलरी एंड ग्रामर. विरुद्धार्थी शब्द लिहा. आळा गेला, हसत रडत, इकडे तिकडे, आम्ही तुम्ही. आगे बढ़ते हैं. प्रश्न 2. समानार्थी शब्द लिहा. बाबा पिता, शाळा विद्यालय, किला गड, उशीर विलंब. आगे बढ़ते हैं. पुढील शब्दांचे वचन बदला. माणूस माणसे, पाणी पाणी, गाय गाई, वह्या वही, दप्तर दप्तरे, पत्तर पत्रे. प्रश्न 4 है. कडकड चढचढ तडतड यांचा सारखी शब्द लिहा. राइट मोर वर्ड सिमिलर टू द गिवन वर्ड्स. तो इसके आंसर आएंगे कड़कड़ के बाद में चढ़ लिखा, फिर तड़फड़ लिखा, उसके बाद में 4 अपने को लिखने हैं. तो तड़फड़, धड़धड़, गड़गड़, धड़पड़. ये हो गए 4. पुढील अ गटातील व ब गटातील शब्द नीट वाचा. अगट गोरा, गमन, गुलाब, गवन, गोतमी, गाणे, गैबत, गेनबा, गीता, गिरणी, गुल. तो ब गटात क्या है? गवत, गाणे, गिरणी, गीता, गुलाब, गुल, गेनबा, गैबत, गोरी, गोतमी, गमन. यावरून असे दिसून येते की अ गटातील शब्द हे बाराखडीच्या स्वचिन्हानुसार दिलेले नाहीत. ब गटातील शब्द हे बाराखडीतील स्वचिन्हावर दिलेले आहेत. तो नीट पहा. ए आ ई या कर्माने गवत, गाणे, गिरणी, गीता, गुलाब, गुल, गेनबा, गैबत, गोरा, गौतमी, गमन. तो यहाँ पे बारखड़ी में ग से शुरुआत की है और अंक तक खत्म किया है. समझे स्टूडेंट्स? इसके आगे लिखते हैं. पुढील शब्द बारखडील चिन्हानुसार लिहा. रिराइट द फॉलोइंग वर्ड्स एज पर द 12 ओवर फॉर्मेशन ऑर्डर. कैरी, कासव, कोरा, कुसुम, कमल, केशव, कोड़, कीर्तन, कंगन, कीर्ति, कौशल्य. तो शुरुआत से शुरू करते हैं. क से शुरू करते हैं. जैसे क का की होता है ना, वैसे ही हमको यहाँ पे मात्रा अनुसार वाक्य बनाने हैं. छोटे छोटे जैसे कमल, कासव, कासव में आ की मात्रा आ गई. कमल, कासव, कीर्ति, कीर्तन, कुसुम, कुल, केशव, कैरी, कोरा, कौशल्य, कंगन. ये यहाँ पे क से लेके अंक तक सारे मात्रा आ गए हैं जो कि हमने शब्द बना लिए हैं. पुढील शब्द लेखने नियमानुसार लिहा. राइट द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली. यहाँ पे अपने हमको सही शब्द लिखने हैं. यानी इस क्वेश्चन में मात्रा की गलती दी गई है तो हमको मात्रा का सुधार करना है. भूकंप, दोपहरी, छतरी, दिवाली. तो भूकंप में छोटे ऊ की मात्रा आएगी, दोपहरी में छोटी ई की मात्रा आएगी, छतरी में बड़ी ई की मात्रा है और दिवाली में छोटी ई की मात्रा है. ये यहाँ पे आगे बढ़ते हैं. वारा या शब्दांशी संबंधित आलेले शब्द वाचा, त्यांचा वाक्यांत उपयोग करा. रीड द वर्ड्स रिलेटेड टू वारा, यूज देम टू फ्रेम न्यू सेंटेंस. भणाण वारा, वारा सुटला होता. अब तो वारा के साथ हमको और शब्द बनाने हैं. मंद मंद, गिरक्या, जोरदार, थंडगार, झोबणारा. तो मंद मंद वाण्याची झुलकू आली,
गिरक्या घेत वारा नाचू लागला, जोरदार व्यांचे छप्पर उडाले, थंडगार वण्याचा झोत अंगाला सुखवत होता. थंडीत झोपणारा वारा सहन होत नाही. तोंडी परीक्षा यानी ओरल टेस्ट. चला पाळा यांचा इंग्रजीत अर्थ सांगा. छत्री या शब्दासाठी इंग्रजी शब्द सांगा. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचत करण्यासाठी कोणकोणती पूर्व तयारी करता? ये आपको ओरल क्वेश्चन है जो टीचर को सुनाने हैं कि चला पाला का इंग्लिश वर्ड क्या होगा, छतरी का इंग्लिश वर्ड क्या होगा और बारिश शुरू होने पर आप कौन सी तैयारी करते हैं, ये भी आपको ओरल एग्ज़ाम देनी होगी. उसके बाद में है आकारिक मूल्यांकन, फॉर्मेटिव एवोल्यूशन, तोंडी काम, ओरल वर्क. यहाँ पे भी ओरल वर्क है स्टूडेंट्स. भाषा संभाषण, स्पीच कन्व्हर्सेशन. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा. कृती ॲक्टिव्हिटी. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. रिमझिम पाऊस पडत होता और आहे रिक्षा खडखड करत थांबली. तो शुरुआत करते हैं. रिमझिम पाऊस पडत होता, झाडे जणू आंघोळ करीत होती, शेतामध्ये पाणी साचले होते, कोलारू घबरावून पागलोल्या सांडत होत्या, मी तळहातावर थेंब झेलत उभा होतो, मला खूप आनंद वाटत होता. आका है रिक्षा खडखड करत थांबली. त्यातून राजू उतरला. त्याच्या पायाला पट्टी बांधली होती. राजू माझा मित्र आहे. मी पुढे झालो, त्याला आधार दिला. हळूहळू त्याला मी घरात नेले. इसके आगे है उपकरण ॲक्टिव्हिटीज. पापड कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. पावसाची गाणी मिळवा, वर्गात सादर करा. पावसाला एक दृश्य हे निसर्ग काढ़ा व रंगवा. यहाँ पे हमारा ये चैप्टर पूरा होता है क्वेश्चन आंसर का. एक्टिविटी में आपको क्या करना है कि पापड़ कैसे बनाए जाते हैं ये आप अपनी मम्मी से पूछिए, विचारिए और लिखिए. और बारिश का कोई गीत, गाना यानी कविता बताइए. और बारिश के ऊपर बारिश का एक दृश्य आपको ड्राइंग करना है और उस पर कलर करना है मतलब निसर्ग काढ़ा व रंगवा यानी आपको ड्राइंग करनी है और उस पर कलर करना है. तो बच्चों आई होप आपको ये समझ में आया होगा. चैनल को लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना. थैंक्स फॉर वॉचिंग सेल्फ स्टडीज. टेक केयर स्टूडेंट्स.